हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे अनंत चतुर्दशी. आज आहे गणपतीचं विसर्जन आणि मन खूप नाराज आहे, कारण आपण 10 दिवस खूप पूजा करतो किंवा सेवा करतो. तर आजचे गणपती जे आहे ते आता पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे. आणि आज बाप्पांचा नैवेद्य पण दाखवायचा आहे. बाप्पाला पुरण मी करून ठेवलेलं आहे. आणि कारण 11:15 वाजेपर्यंतच 11 वाजून काही मिनटापर्यंत चतुर्थी पौर्णिमा चालू होती मग, आणि कालपासूनच चतुर्थी चालू झालेली आहे. तर पौर्णिमेच्या आधी पण आपल्याला पूजा करायची आहे किंवा विसर्जन करायचं आहे. पण कारण पौर्णिमेला कोणी उठवते, तर आपण अनंत चतुर्दशीला उठवणार आहे. तर नैवेद्य वगैरे पुरणाचे मोदक, लाडू आणि पूर्ण ताट जे आहे ते आपल्या देवाचं. तर आता ते देव आपले पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला त्यांची वाट पाहावं लागणार आहे. आणि आजचं विसर्जन कसं आहे, कुठे करणार आहे मी विसर्जन, तर पूर्ण कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि प्लीज सपोर्ट मला भरपूर करा सपोर्ट, आणि सपोर्टची खूप गरज आहे. आणि आज बघू शकता तुम्ही, आज जास्वंदाला नवीन फूल आलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा फूल आलेलं आहे. आणि आज गणपती बाप्पासाठी पण हे फूल अर्पण करणार आहे. तर आजकाल भरपूर फुलं कमी यायला लागले, कळ्या आतापासून यायला लागलेल्या आहेत. पण जेव्हा गणपती बसतो तेव्हा क्वचितच थोड्या थोड्या येतात. 2 ते 3 दिवस मी जास्वंदाचं फूल वाहलेलं असेल कदाचित. तर आता इथे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे, तर इथे फूल आलेलं आहे. तर आता ते फूल वाहणार आहे. आणि आता हार करते पहिले, कारण डाळ भिजत घातलेली आहे मी आपल्या काल्यासाठी. काला पण करायचा आहे. आणि तर कंटिन्यू राहा, मी काय काय करते. तर मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल जर नवीन असाल तर. आणि प्लीज सपोर्ट करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. तर कंटिन्यू राहा. तर चला मग आपण आता पूजा वगैरे करायची आहे मला देवघरातली. आणि आता जवळपास 6:30 पावणे 7 वाजलेली आहेत. आणि स्वयंपाक पण लवकर करायचा आहे, कारण नैवेद्य आपल्याला 11 11:30पर्यंत दाखवायचा आहे. आणि आरती पण झाली पाहिजे आणि विसर्जन पण, म्हणजे गणपती हलवून घ्यायचा आपण. आणि मग आपलं नैवेद्य किंवा आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर देवाला कसं थोडीच पाठवायचं आहे आपल्याला. तर मग कंटिन्यू राहा. चला, तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर फूल आलेलं आहे. हॅलो गाईज, आता मी हार करून घेते पहिले, कारण हार करते आणि नंतर मग स्वयंपाकाला होते, कारण आरती पण करायची. पूजेसाठी हार महत्त्वाचा आहे. तर चला मग. इथे काल मिस्टरने फुलं आणलेले आहे आणि ते दुर्वा वगैरे पण मी जमावून ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि फुलं पण खूप छान आलेले आहेत. चला पटकन हार करून घेते मी आता आणि तुम्हाला दाखवते शेवटचं लूक. गरमी पण खूप आहे, आभाळ पण आलेला आहे. काल थोडासा पाऊस पण पडलेला आहे.
हार तयार असला म्हणजे मग जे पूजा वगैरे बघू शकतो. आता मी कलशाला हार बनवून घेते. कलशाला हार बनवते आणि मी तुम्हाला दाखवते की काय काय करायचं आहे तर. आणि ते हार झालेला इथं. आता हा थोडासा छोटासा कलशासाठी हार केलेला आहे. इथे कोबीची भाजी करणार आहे मी, तर बेसन भाज्यांसाठी. आणि इथे आलं लसूण पेस्ट तयार केली आहे टमाटर भाजीसाठी वगैरे. आणि हे आलं लसूण मी आपल्या भाज्यांमध्ये घालणार आहे. तर इथे पुरणही तयार करून ठेवलं. आणि ही आहे मसाल्याची पेस्ट. हे कढीचं करून ठेवलेलं आहे. आणि ही दही आहे. आणि डाळ भिजत घातलेली आहे मी चटणीसाठी आणि आपले काला करतो त्यासाठी. आणि इथे पोहे ते पण भिजत घातलेले आहेत. आता भाजी वगैरे सगळं फोडणी घालून देते आणि दाखवते तुम्हाला. तर यामध्ये कढी घालणार आहे मी फोडणी. तर इथे कढी करून घेते. आणि इकडे मी आलू कोबीची भाजी घातलेली आहे. आणि आता इथे कढी पण छान शिजते आहे आपली. तर इथे मी बिना हळदीची कढी केलेली आहे. आणि इकडे आपली भाजी फोडणी घातलेली आहे. आणि आता इथे मी घेणार आहे मोदक, कारण पुरण करून ठेवलेलं आहे तर ते पण छान घट्ट झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, छान गोळा बनलेला आहे, खूप छान लाडू बनलेला आहे. आणि हे आता 21 जशी आपल्याला लहान मोठी साईज जशी पाहिजे तशी आपण करू शकतो. तर इथे झालेलं आहे. तर असे 21 लाडू बनवून ठेवते मी, म्हणजे गोलाकार बनवलं की मग आपल्याला पुरण करायला किंवा पुरणाचे मोदक करायला सोयीस्कर जाते. इथे तर काल्याची तयारी आहे. तिथे हिरवी मिरची, सांबार आणि लाही, पोहे, ॲपल चिरून ठेवलेला आहे, साखर, मीठ घेतलेलं आहे, थोडंसं मिरची पावडर घेतलेली आहे. तर आता लाहीमध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे. तर लाही स्वच्छ करून घ्यायची आहे. पोहे मी भिजत घातलेले आहे. चण्याची डाळ पहिले सकाळी भिजत ठेवलेली आहे थोडीशी गरम पाण्यामध्ये. आणि कारण 11:44 आपल्याला पौर्णिमा लागणार आहे. त्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. तर इथे दोन्ही प्रकारचे लोणचे घेतलेले आहे मी, आंब्याचा आणि लिंबाचं. आणि यामध्ये दही घालायचं आहे. तर दही पण तुम्ही कुठलंही घेऊ शकता, आंबट घेऊ शकता किंवा थोडंसं गोडसर घेऊ शकता. आणि याच्यामध्ये अनारचे दाणे, काकडी पण टाकायची असते, काकडी देवाजवळ ठेवलेली आहे. आणि आता इथे सांबार वगैरे, हिरवी मिरची आणि ॲपलचे तुकडे करून घेतलेले जे देवाजवळ राहतात ते. आणि चण्याची डाळ, थोडीशी साखर चवीनुसार, मीठ चवीनुसार. आणि इतकं छान व्यवस्थित हलवायचं आहे. आणि पहिले करून ठेवायचा म्हणजे तो काला मुरतो, मग छान मऊसर होतो. आणि आता इथे छानपैकी हलवून घ्यायचं आहे. चण्याची डाळ पण मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आणि चण्याची डाळ व्यवस्थित कालवून घ्यायची आहे. आपल्या इच्छेनुसार तिखट पाहिजे असेल तर तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे. इथे लाडू पण बनवून ठेवलेले आहेत मी, 21 लाडू, 21 मोदक, काला. तर इथे पुरणाचे मोदक जे आहे ते पण मी तळून घेतलेले आहे. आणि नैवेद्याचं ताट जे आहे ते सकाळची आरती करून घेतली आम्ही. आणि आता नैवेद्य दाखवल्यानंतर छोटीशी रांगोळी काढली, थोडीशी सजावट. तर तांबूल तर नव्हतं तर पान ठेवलं मी विड्याचं. इथे काला पण तयार झालेला आहे. तर काल्यामध्ये आपल्याला जे आपलं तुळशीचं पत्र आहे ते ठेवायचं आहे प्रत्येक प्रसादामध्ये, की तो प्रसाद निर्माण होऊन जाईल. आणि प्रसाद जर झाला तर मग देवाचा नैवेद्य तयार होऊन जातो, तोच प्रसाद आपल्याला घ्यायचा असतो. तर इथे बघू शकता फूल पण मी वाहून घेतलं सकाळी, जे तुम्हाला दाखवलं ते. आणि आता जवळपास 11:15 वाजले आहेत. तर आता मी आरती करून घेते आणि देवाला जेवण देते. ते पण अर्धा तास झाल्यानंतर मग आपल्याला विसर्जन करायचं आहे. विसर्जन कशा प्रकारे करायचं
कसे देव हलवतात. तर चला तुम्हाला दाखवते. वगैरे झालेलं आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला जी सुपारी असते ना, पान सुपारी ठेवलेली असते ते हलवायचं आहे. नंतर कलश हलवायचा असतो आपला आणि गणपती बाप्पाला थोडंसं उठवायचं असते. तर मग आणि जे आपले मूषकराज आहेत त्यांना पण हलवायचं आहे. गणपती थोडंसं उचलून घेतलेलं आहे आणि जे मूषकराज आहेत ते आणि सर्व काही जे आपण देवासाठी केलेलं आहे ते हलवायचं आहे. आता इथे विसर्जन जे आहे ते आरती वगैरे झालेली आहे. जे शृंगार आहे देवाचा तो काढून घ्यायचा आहे, कारण पाण्यामध्ये मग सडतो. तर तुम्ही नदीवर वगैरे, आजकाल नदीवर वगैरे काही करत नाही, घरीच हेच माती मग आपल्या झाडांमध्ये टाकल्या जाते. तर घरीच विसर्जन करतो आम्ही कोरोनाच्या काळापासून. तर एरवी पवनारला वगैरे न्यायचो. तर इथे हार वगैरे जे ते काढून घेतलेलं आहे, जानवं वगैरे काढून घ्यायचं आहे आणि कलशाचा हार वगैरे ते पाणी पण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आता इथे विसर्जनाची तयारी. तर इथे घरच्या घरीच आम्ही विसर्जन करतो. तर आता इथे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.